नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली असून आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी आधीपासूनच निश्चित मानली जात होती. त्यामुळे त्यांनी देखील अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच सोलापूर लोकसभा मतदारसंघात दौरे करून प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र आता त्यांना पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर होताच काँग्रेस पक्षाचा जल्लोष जोरदार सुरू झालाय. तर कोण आहेत प्रणिती शिंदे आणि काय आहे त्यांचा प्रवास, पाहूयात. आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत. सलग 3 वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवलाय. जाई जुई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिंदे यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात केली. 2009 साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर सोलापूर मध्य या जागेवरून विधानसभा निवडणूक लढवली. तत्कालीन आमदार आणि माकपचे मातब्बर नेते कॉम्रेड नरसय्या आदम यांचा पराभव करून प्रणिती शिंदे या विधानसभेत पोहोचल्या. त्यानंतर 2014च्या मोदी लाटेत राज्यासह देशभरात काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र त्या परिस्थितीत सुद्धा प्रणिती शिंदे या विजयी झाल्या. 2019 मध्ये देखील प्रणिती शिंदेंनी विजयी होत आमदारकीची हॅट्रिक केली. काँग्रेसने देखील त्यांच्या या विजयानंतर पक्षात मोठं स्थान त्यांना दिलंय. सध्या त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यसमितीच्या सदस्य आहेत, तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत. अशाच माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.